मित्रांनो, ताट झालेली नजर, एकाच ठिकाणी उभा असणारा व्यक्ती आणि अचानक तो व्यक्ती धावू लागतो आणि समोरच्या व्यक्तीवर हल्ला करतो, त्याचा चावा घेतो. अक्षरशः हे सगळं भयानक चित्र बघताही येणार नाही अशा पद्धतीने आपल्याला समोर बघायला मिळतं. आणि अचानक ज्याचा चावा त्याने घेतलेला आहे तो देखील चावा घेणाऱ्या व्यक्तीसारखाच वागायला लागतो. त्याच्या हालचाली बदलतात. असे झॉम्बी चित्रपट, हो झॉम्बी चित्रपट तुम्हाला आठवतात का? निश्चितपणे आठवत असतील, कारण याची फार मोठी सिरीज जी आहे ती आलेली होती. झॉम्बी लँड असेल, झॉम्बी अटॅक असेल, असे अनेक चित्रपट जे खरं तर लोकांनी आवडीने बघितले आणि तेवढेच ते घाबरले देखील. पण असंच एखादा माणूस वागायला लागला तर, किंवा यातली काही लक्षणं त्या व्यक्तीमध्ये दिसायला लागली तर, हो म्हणजे हा प्रकार घडतोय. हो घडतो या अर्थाने मी सांगतो की त्या व्यक्तीने हल्ला नाही केला, पण या झॉम्बी सारखी वागणारी लोक सध्या काही ठिकाणी बघायला मिळाल्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवरती व्हायरल होताना दिसत आहेत. त्यामुळे एक चर्चा आहे की या लोकांना नेमकं झालं तरी काय. कारण हा माणूस गर्दीतनं जात होता. म्हणजे उदाहरणादाखल मी तुम्हाला सांगतो एक व्हिडिओ, एक डिलिव्हरी बॉय जो त्याच्या ॲपवरनं आलेल्या वेगवेगळ्या ऑर्डर्स लोकांना घरामध्ये पुरवण्याचं काम करत होता. अचानक एका ठिकाणी डिलिव्हरी करण्यासाठी जात असताना तो एका ठिकाणी थांबला, स्तब्ध झाला. त्याची नजर ताठ झाली आणि कोणत्याही प्रकारची हालचाल तो व्यक्ती करत नव्हता. त्यामुळे काही वेळानं लोकांच्या लक्षात आलं की हा व्यक्ती एकाच ठिकाणी असं का थांबलाय, याची नजर का ताठ झालेली आहे, एकाच ठिकाणी हा का बघतोय, शून्यात बघितल्यासारखं का करतोय, असं नेमकं याला झालंय काय. असं म्हटल्यानंतर काही लोकांनी त्याच्या जवळ जाऊन त्याच्या खांद्यावरती हात ठेवून त्याला हलवण्याचा देखील प्रयत्न केला, पण एवढं करूनही नो रिस्पॉन्स. मग प्रश्नच पडला की नेमकं झालं काय की ही व्यक्ती अशी वागते. आणि यावरनं एकच चर्चा सुरू झाली. बरं ठीक आहे, हा पहिला प्रसंग. पण आता समाज माध्यमांवरती मुंबईतल्याच काही उपनगरांमधले असे वेगवेगळे व्हिडिओ जे ते समोर येताना दिसत आहेत. हे कन्फर्म होऊ शकलेलं नाही आहे की ते व्हिडिओ मुंबईच्या उपनगरातले, पश्चिमेतल्या काही भागातलेत का म्हणून, पण अशी चर्चा केली जाते, ज्याचा तपास केला जातोय. तिथं देखील ती व्यक्ती एकाच ठिकाणी उभं राहून ताठ नजरेने एका ठिकाणी बघताना दिसते. असं का होतंय? एक व्यक्ती तर खाली वाकलेली आहे, पण तासन तास ती खाली वाकून त्याच पोझिशनमध्ये एका ठिकाणी उभी असल्याचं किंवा त्याच पोझिशनमध्ये उभे असल्याचं बघायला मिळतंय. असं का घडतंय अशी चर्चा होत असताना दुसरी चर्चा सुरू झाली की या लोकांनी ड्रग्जचं सेवन केलं असावं. मग हे ड्रग्ज असं कोणतं आहे की माणसाला अगदी शून्यात नेतं, इतकं की माणूस एकाच ठिकाणी बघायला लागतो, कोणत्याही प्रकारची हालचाल करत नाही, त्याचा मेंदू सुन्न झालेला असतो. तुम्ही त्याला किती आवाज दिला तर त्यावरती तो प्रतिक्रिया देत नाही, तुम्हाला रिस्पॉन्स करत नाही. तुम्ही त्याला हलवण्याचा प्रयत्न केला तरी तो हलत नाही. असं हे नेमकं कोणतं ड्रग्ज आहे असं म्हटलं जात असताना सध्या मार्केटमध्ये झॉम्बी ड्रगची चर्चा सुरू झालेली आहे. हो अगदीच झॉम्बीसारखं वागवणारं हे ड्रग्ज. म्हणजे केव्हा ते तुम्हाला वागवतं, ज्यावेळेस तुम्ही या ड्रगचं सेवन करता. त्यामुळे अशी शक्यता आहे की हे जे वेगवेगळे व्हिडिओ समोर येताना दिसत आहेत, ज्यामध्ये ही माणसं एकाच ठिकाणी उभी आहेत, शून्यात बघतायत, नजर ताठ झालेली आहे, त्या लोकांनी या ड्रगचं सेवन केलेलं असावं किंवा ते सेवन केलेलं असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिले व्हिडिओत दिसणाऱ्या माणसांचा शोध घेतला जातोय. त्यानंतर अर्थात त्यांच्या तपासणीनंतर हे कळू शकेल की हे झॉम्बी ड्रग्ज खरंच मार्केटमध्ये आलेलं आहे का. पण या सगळ्याच्यात मी तुम्हाला आठवण करून देतोय कुत्ता गोळीची. तुम्हाला सगळ्यांनाच आठवत असेल की कुत्ता गोळी नावाचं ड्रग जे ते मार्केटमध्ये आलेलं होतं. अगदी छत्रपती संभाजीनगर असेल, मालेगाव असेल, उत्तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी, म्हणजे अगदी पुणे जिल्ह्यात देखील ठिकठिकाणी कॉलेजेस असेल किंवा वेगवेगळ्या टपऱ्या असतील, या ठिकाणी या कुत्ता गोळीचं सर्रासपणे त्याची विक्री केल्या जात होती. मुलांना याची भयंकर सवय लागली किंवा आजही काही मुलं या कुत्ता गोळीचं सेवन करतात, जे अत्यंत महाभयंकर ड्रग आहे. त्यामध्ये तर एक खंबा, म्हणजे अगदी देशी भाषेत सांगायचं झालं तर एक खंबा दारू रिचवल्यानंतर जेवढी नशा तुम्हाला होते ती नशा अर्थात पुढल्या दिवशी ती उतरून जाते. पण कुत्ता गोळी खाल्ल्यानंतर पुढले 3 दिवस आपण काय करतोय, कुठल्या अवस्थेत आहोत, हे या मुलांना कळायचंच नाही, मुलींना कळायचंच नाही. अशा या कुत्त्या गोळीचं सेवन केल्यानंतरचे परिणाम असायचे. अर्थात मेंदू बधीर पडणं,
तुमच्या शरीरांच्या स्नायूंच्या हालचाली मंदावणं, तुम्ही काय करताय, काय खाताय किंवा खाताय नाही खाताय, पाणी पिताय नाही पिताय, हे याचं देखील तुम्हाला भान नाही आहे. तुमची बॉडी पूर्णतः डिहायड्रेट होते आणि त्यानंतर शरीरावरती वेगवेगळे परिणाम दिसू लागतात. परिणामी याच कुत्ता गोळीच्या सेवनानं किंवा अतिसेवनानं काही मुलांना अर्धांगवायूचे झटके आले किंवा काही मुलं त्या नशेतच दगावल्याचे देखील घटना घडलेल्यात, तशा घटना समोर आल्यात. तशीच काहीशी लक्षणं किंवा त्याच्या जवळपासची लक्षणं या झॉम्बी ड्रग्जबद्दलची आहे. भीती अशी सगळ्यांच्या मनात किंवा त्याचा शोध घेतला जातोय अर्थात नार्कोटिक्स डिपार्टमेंटकडनं, म्हणजे अंमली पदार्थ विरोधी विभागाकडनं, की हे ड्रग्ज मुंबईत शिरलंय का, हे ड्रग्ज महाराष्ट्रात काही ठिकठिकाणी विकलं जातंय का, त्याचा शोध घेतला जातोय. कारण हे अत्यंत भयंकर असं ड्रग आहे, ज्या ड्रगच्या सेवनानं तुमचा मेंदू बधीर होतो, तुम्ही काय करता याचं भान तुम्हाला राहत नाही. दुसरी गोष्ट, तुमची बॉडी डिहायड्रेट होते आणि डिहायड्रेट झाल्यानंतर त्याचा परिणाम अर्थात तुमच्या वेगवेगळ्या अवयवांवरती होतो. मल्टिपल ऑर्गन फेल्युअर याची देखील शक्यता या ड्रगच्या अतिसेवनाने तुमच्या बाबतीत घडू शकते. तुमच्या जीवाला दगा फटकावू शकतो किंवा तुमचा जीव जाऊ शकतो. अशा पद्धतीचं, अशा तीव्रतेचं हे ड्रग्ज असल्याचं कळतंय. असं देखील कळतंय की या ड्रग्जमध्ये ज्या कंटेंटचा समावेश आहे तो कंटेंट जनावरांचं दुखणं ऑपरेशनच्या वेळी कमी करण्याकरता किंवा त्यांचं काही दुखणं कमी करण्याकरता मोठ्या जनावरांमध्ये त्या कंटेंटचा, त्या औषधाचा वापर केला जातो. ते कंटेंट या झॉम्बी ड्रगमध्ये आहे. मंडळी, कुठलीही नशा ही वाईटच आहे, पण या सगळ्या ह्याच्यात नशेचे जे वेगवेगळे प्रकार सध्या बाजारपेठेत सहजगत्या तरुणांच्या हाती लागत आहेत, यातनं गेल्या काही पिढ्या बर्बाद झाल्याचं पण आपण पाहिलं आणि त्याचीच पुनरावृत्ती जी आहे ती पुन्हा एकदा होताना दिसते. सगळीकडे नशा निर्माण करणारी ही औषधं सारखीच आहेत, पण त्यातली तीव्रता कमी अधिक प्रमाणातली आहे, जी तुमच्या आरोग्याला धोकादायक आहे. त्यामुळे याच्या जवळही जाऊ नका. न्यूज 18 मराठीच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांसमोर करत आहोत, हे अपील आपल्याला करत आहोत. त्यामुळे या झॉम्बी ड्रग्सपासनं, कुत्ता गोळीपासनं किंवा तत्सम इतर कुठल्याही ड्रग्सपासनं दूर राहा. यातच खरा सगळ्यात मोठा शहाणपणा आहे आणि यातच आपलं आरोग्य आहे. लक्षात घ्या, एक मोठा धोका आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून हा सगळा धोका मी आपल्यासमोर आणतोय. त्याच्यामुळे या धोक्यापासून दूर राहणं हेच खरं तर आपल्याकरता हितकारक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? नेमक्या अशा पद्धतीच्या घटना आपल्या अवतीभोवती घडत आहेत का, ज्यामध्ये आपल्याला मी सांगितलेली लक्षणं समोरच्या तरुणांमध्ये किंवा काही लोकांमध्ये तुम्हाला दिसत आहेत का? हे जरूर तुम्ही मेन्शन करू शकता, जरूर तुम्ही सांगू शकता. मी आणखीन एक आवाहन करेल, असं जर तुमच्या अवतीभोवती काही घडताना दिसत असेल तर आपलं राज्य, आपला अंमली पदार्थ विरोधी विभाग जो आहे तो झिरो टॉलरन्स पॉलिसीवरती काम करतोय. जरूर पोलिसांना याबद्दलची माहिती द्या, असं देखील आवाहन या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला करतोय. सावध राहा, इतकंच.